शांती। आज आहे 2 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचा वायदा आहे की जेव्हा तुम्ही याल तेव्हा आम्ही वारी जाऊ, अर्थात बलिहार जाऊ। आता बाबा आले आहे तुम्हाला केलेल्या वायद्याची आठवण करून देण्याकरिता। प्रश्न आहे, कोणत्या एका मुख्य विशेषतेमुळे फक्त देवतांनाच आपण पूज्य म्हणू शकतो? उत्तर आहे, देवतांचीच विशेषता आहे जे कधीही कोणाची आठवण करत नाही। ना बाबांची आठवण करतात, ना कोणाच्या चित्रांची आठवण करतात, म्हणून त्यांना पूज्य म्हणणार। तिथे सुख असते, म्हणून कोणाची आठवण करण्याची गरज नाही। आता तुम्ही एका बाबांच्या आठवणीने असे पूज्य पावन बनला आहात, जे मग आठवण करण्याची गरजच राहत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. स्वतःला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबांचे जे श्रीमत मिळत आहे त्यावर चालायचे आहे। दैवी गुण धारण करायचे आहे। खाणेपिणे वर्तन सर्व सभ्य ठेवायचे आहे। 2. एकमेकांची आठवण करायची नाही, परंतु रिगार्ड जरूर द्यायचा आहे। पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आणि करवून घ्यायचा आहे। आजचे वरदान आहे, नीरस वातावरणामध्ये आनंदाची झलक अनुभव करविणारे कायम आनंदी भव। स्पष्टीकरण आहे, कायम आनंदी राहण्याचे वरदान ज्या मुलांना प्राप्त आहे ते दुःखाची लहर उत्पन्न करणाऱ्या वातावरणामध्ये, नीरस वातावरणामध्ये, अप्राप्तीचा अनुभव करविणाऱ्या वातावरणामध्ये नेहमी आनंदात राहतील आणि आपल्या आनंदाच्या झलकेने दुःख आणि उदासीनतेच्या वातावरणाला असे परिवर्तित करतील जसा सूर्य अंधाराला परिवर्तित करतो। अंधारामध्ये प्रकाश करणे, अशांतीमध्ये शांती आणणे, नीरस वातावरणामध्ये आनंदाची झलक आणणे याला म्हटले जाते कायम आनंदी। वर्तमान समय याच सेवेची आवश्यकता आहे। स्लोगन आहे, अशरीरी तो आहे ज्याला शरीराचे कोणतेही आकर्षण स्वतःकडे आकर्षित करत नाही। ओम शांती।